त्याची छाननी करतो। आता छाननी करून आणि आम्ही दिलेला वेळ मिळून 1.5 वर्ष झाले। इतका कोणताच समाज थांबू शकत नाही, इतका संयमानं माझ्या समाजाने विषय घेतलाय। कुठलीच जात या देशावरच्या या देशात जगाच्या पाठीवर अशी जात नाही की ते 1.5 वर्ष असून थांबू शकत। एखाद्या समजा वावर आहे आणि तो लोकांचे रोजान जातोय असून तो 10-10 वर्ष 20 वर्ष नाही थांबू शकत। तशी आमची परिस्थिती आहे। असून सुद्धा तरी मराठा संयमात होता, आडमुठा नाहीये, म्हणून तुम्हाला 1.5 वर्षाचा वेळ दिलाय। सगळे सोयरेची अधिसूचनेची व्याख्या सुद्धा मी त्या वेळेस सांगितलेली, आजही तुम्हाला सांगतो। परंपरानुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळत्या ते सोयरे, तर ते का घ्यायचे याच्या सुद्धा 3-4 पॅराग्राफ केलेले त्यांनी। आम्ही त्यांना सांगितलं होतं आमचे सांगितलेले शब्द घ्या, प्रत्येक वेळेस तुम्ही टाळताय ते शब्द घ्यायला, पुन्हा पुन्हा घोळ होईल। सगळे सोयरे का घ्यायचे? ज्याची कुणबी नोंद सापडली त्याचे सगळे सोयरे घ्यायचे। का? त्याची पोटजात उपजात म्हणून। याच्या अगोदर 180 जातीच्या आसपास होत्या, 10-20 मागे पुढे होतील आकडा। ज्यावेळेस 1967 ला ओबीसीला आरक्षण दिलं गेलं, मुद्दाम फडणवीस साहेबांना या विशेष महत्वाच्या प्रेस मधून सांगतोय हा विषय, कारण आता आंदोलन खूप पुढे गेलंय। आता परत आता निघण्याच्या तयारीत आहेत, म्हणून शेवटचं सांगतो। आणखीन तुमच्या हातात 2 दिवस आहेत म्हणून सांगतोय। आणि ही प्रेसच्या माध्यमातून, या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून तुम्ही ऐकावं। तुम्ही महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले मराठी वेठीस धरू नये, कारण तुम्ही सरकार आहेत आणि सरकारने राज्य अस्थिर करू नये। हे राज्याच्या प्रमुखाला अधिकार नाहीये राज्य अस्थिर करायचं, खरं असून सुद्धा। सरकार जर आडमुठ्याच्या भूमिका जाणार असलं तर ही देशासाठी आणि राज्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे। मराठ्याचा असून देत नाहीत म्हणल्याच्या नंतर आडमुठा आता मराठी नाही तर सरकार आहे। हे का सांगतोय? ज्याची कुणबी नोंद निघाली त्याचे सगळे सोयरे म्हणजे कोण? त्याची पोटजात उपजात म्हणून घ्या। का? याच्या अगोदर ज्यावेळेस 1967 ला 180 जाती होत्या, त्यावेळेस ज्या जाती होत्या ओबीसीच्या घातलेल्या त्यांचे सगळे सोयरे तुम्ही आरक्षणात घेतलेले, ते सगळे सोयरेच आहेत आमच्या भाषात। त्याला फक्त तुम्ही कायदेशीर नाव चेंज केलेत, ते पण सांगतो काय चेंज केलेत तुम्ही त्यांच्या सगळ्या सोयऱ्याला। पहिल्यांदा 180 जाती होत्या, आता 350-400 झाल्यात। हे सगळे सोयरे आत घेतले तुम्ही सोयीनुसार, फक्त त्यांचं नाव बदलिलं। त्यांना सगळ्या सोयऱ्याला नाव काय दिलं? पोट जात उपजात। सरकारी शब्द जोडला त्याच्याबरोबर, फक्त सगळे सोयरे शब्दाने वापरला त्यांनी त्यावेळेस। पोटजात उपजात म्हणले ज्याचे ओबीसी जात आरक्षणात घेतली, उदाहरणार्थ माळी समाज, उदाहरणार्थ परत एका जातीवर नाही बोलत, एक घेतली 5-7 जाती आहेत म्हणले घाला सोयरे आपले सगळे त्याच्यात, पण सोयरे घालता येत नाहीत ना, मग का? पोटजात उपजात म्हणा ना।